पाहिली आमच्या शहापूरमध्ये सुद्धा येऊन चांगला क्रिकेट तुमचा राहिला होता. यावेळेस जुन्या खेळाडूंपैकी कोणी खेळाडू आहेत का की संपूर्ण टीम नवीन बांधली आहे? संपूर्ण टीम नवीन आहे. एकच मदन दादा आहे. तोच एक खेळतो आतापर्यंत. निश्चितच मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वाची आणबान शान मदन सरांना आपण पाहिले. फार पूर्वीपासून टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करणारा हा गुणी खेळाडू आम्ही सर्वांनी पाहिलाय आणि आजही अबाधित ठेवले आपलं स्वातंत्र्य. निश्चितच विजयी झालात. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी मदन सरांना सुद्धा आणि माले टीमला सुद्धा. मॅच चालू होतीये, मैदानावरती रंगेल पुन्हा एकदा एक जबरदस्त द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांना फाईट करेल टीम वांजळे. या दोन टीम दरम्यान सामना चालू होतोय. सामन्याला जशी सुरुवात होईल या ऐकूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हा आम्हाला सर्वांना हवा हवासा असणारा आवाज, अर्थातच हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे यांचा आवाज. धनजी टोहके आपण कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे व्यासपीठावरती. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर, आपलं मनपूर्वक आभार. या चौथ्या दिवसामध्ये सुद्धा आपला आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून घुमतोय. शेवटच्या क्षणापर्यंत आवाज राहील यात शंका नाही आहे. या स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी सन्माननीय शिंदे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्या समेत आदरणीय मोरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीनं, टेंभरे गावाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत साहेब, आपण आलात. आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय सुभाषजी केंबारी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक क्रिकेटचा थरार. आजचा हा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा, अर्थातच चौथा सामना मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि फाईट करेल वांजळे टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. इतिहासाच्या पानावर खऱ्या अर्थानं नाव कोरण्यासाठी इथे कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. आदरणीय समीरजी चोरगे, आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. समीर चोरगे यायचं आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं कारण गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. सन्माननीय शिवाजी केंबारी सरांचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर संपूर्ण माणसांच्या अंतःकरणामध्ये बसलेलं व्यक्तिमत्व आहे. प्रेम देतात. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी पंकज आणि हरी. मिलिंद गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्टाकिंग एंडवर पंकज, नॉन स्टाकिंग एंडवर हरी. बोरगाव संघाच्या वतीनं मिलिंद गोलंदाजी मार्कवर सज्ज. वांजळे संघाच्या वतीनं सामन्याला सुरुवात. 5 षटकांचं फॉर्मॅट. 1:37 पहिला चेंडू. इथे फुल टॉस आहे. ऑन साइडला उडवलाय चेंडू, निघून चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. थांबणार नाही आहे. 1 बाउन्स ओव्हर द रो. सीमारेषा पार. बॅट्समन पंकज इज ऑफ द मार्क. 4 रन चौकार. स्पर्धा या मुरबाड तालुक्याला खऱ्या अर्थानं हवी हवेसी वाटणारी स्पर्धा आहे. सन्माननीय शिवाजी केंबारी साहेबांची संकल्पना इथे सत्यात उतरवताना सातत्याने पाहायला मिळते, यात शंका नाही आहे. आणखी फुल टॉस. इथे मात्र बॅट समोर केली फलंदाजानं. चेंडू बॅटवर कनेक्ट केला. निघून चाललाय चेंडू ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरकडे. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. 2 धाबा मिळतील आणि या 2 धाब्यांच्या मदतीने मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट केलेत फलंदाज पंकजनं.
अंतःकरणामध्ये फक्त तृष्णा तहान भूक आहे, फक्त आणि फक्त कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाची ट्रॉफी आम्हाला मिळवायची आहे. आणि त्या अनुषंगाने येथे नानाविध ध्येय डोळ्यासमोर ठेवलेत. उद्दिष्टे आपल्या हातामध्ये ठेवावे लागतील, तेव्हा तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचाल. आणि निश्चितच ते प्रयत्न या ठिकाणी केले जातील दोन्ही संघाच्या वतीनं. परंतु क्रिकेट आहे, बुद्धिबळाच्या छोट्याशा पटलाचं मोठं स्वरूप म्हणजे क्रिकेट. गोलंदाज आणि फलंदाजाचं द्वंद्व म्हणजे क्रिकेट. सांघिक कामगिरीचा आखाडा म्हणजे क्रिकेट. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर आरूढ होण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. कारण या खेळाने शिकवले आम्हाला संघर्ष, या खेळाने आम्हाला शिकवले मेहनत, या खेळाने आम्हाला शिकवले चिकाटी, आणि या खेळाने आम्हाला शिकवले जिद्द. ती जिद्द उरात बाळगून हे 22 योद्धे एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि फाईट करत असताना वांजळे टीम. काही क्षणापूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर बोरगाव संघाच्या विरोधात यस मनु स्पोर्ट्स बोरगाव संघानं नाणेफेक जिंकली आणि कैलास बाबरे अर्थात त्या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मेजर कैलास खूप दिवसापासून खेळताना आम्हाला पाहायला मिळाले नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये ते जर खेळपट्टीवर आले तर खऱ्या अर्थानं मुरबाड तालुक्याचा क्रिकेट आम्हाला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. कारण ही माणसं जरी मुरबाड तालुक्यामध्ये जन्माला आली तरी मात्र शहापूर तालुक्याने या सर्व खेळाडूंना डोक्यावर उचलून घेतलंय. डोक्यावर उचलून घेतल्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाची त्यांची मेहनत आहे आणि त्यांनी आतापर्यंत क्रिकेटला दिलेल्या सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे. तिथे मिळवले त्यांनी यशस्वीता. थोडे बॅकफुट आले, स्क्वेअर कट सजवला चेंडू निघून चाला एक्स्ट्रा कव्हरकडे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत असताना पाहायला मिळतील. निश्चितच चेंडू अडवलाय शेवटच्या मोमेंटला, तत्पूर्वी मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत भाग मिल्खा भाग. तेव्हा मात्र तुम्ही पोचाल, माउंट एव्हरेस्ट शिखर सुद्धा पोचाल यात शंका नाही आहे. या चेंडूवर अंपायर किती धावा? मनोजी पतारे सर. यस 3 धावा, आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद. आतापर्यंत 14 धावा. काय सुरुवात आहे. अजूनपर्यंत पाहिलं तर विकेट नाही आहे, धावा मात्र येत आहेत. आणि डगआउटमध्ये मात्र मी तर म्हणेन स्वर्ग आणि दिवाळीचं वातावरण पाहायला मिळतंय. व्हायला हवं. शॉट ऑफ गुड लेंथ ऑन ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चाच पडत असताना एक सिंगल मिळेल, आणि या एका सिंगलच्या मदतीने मनु स्पोर्ट्स बोरगाव संघ जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल बिनबाद 15 धावा. मी पहिल्या दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो ना. मुरबाड पासून कोलकात्यापर्यंत गेला आणि कोलकात्याला क्रिकेट खेळला. आज त्यांचं आगमन झालंय. मिस्टर सागर कापडी, द प्राऊड ऑफ मुरबाड. आपलं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगताने दिलेली ही ओळख. निश्चितच मी वांजळे संघाचं कौतुक करेल की जर त्यांच्याकडे पाहिलं ना तर एका ड्रेस कोडमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात, किटमध्ये दिसत आहेत वांजळे टीम. आपलं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि सन्माननीय शिवाजी केंबारी साहेबांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. क्रिकेट बदलला आणि या बदलेल्या क्रिकेटच्या शाखा तुम्ही पाहिल्या, त्यामधील एक फांदी या ठिकाणी पाहायला मिळते. मुरबाड तालुक्यामध्ये हा वटवृक्ष उभा केलाय. जणू काही या वटवृक्षाच्या पारंब्या सांगत असताना मजबूती, संघर्ष आणि इथे मात्र युनिटी पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थानं वांजळे संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या पर्सनॅलिटीवर एका किटमध्ये पाहायला मिळत आहेत. आज मात्र या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आदरणीय मोरे साहेब आणि शिंदे साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन झालं. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. आम्ही नेहमी म्हणतो ना साहेब की तुमची होळी चालू असते ना तेव्हा आम्हा सर्वसामान्य माणसांची दिवाळी गोड होते. तुमच्या माध्यमातून समाजाची सेवा होत राहते. सर्व्हिस टू गॉड इज सर्व्हिस टू मॅन. तेव्हा मात्र आम्ही या पृथ्वी तलावर खऱ्या अर्थानं शांततेचा निश्वास सोडत असतो. आपल्या हातून हीच सेवा होत राहो हीच त्या विधात्याच्या चरणी प्रार्थना करेल. सन्माननीय शिंदे साहेब आणि मोरे साहेब आपण आलात. व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. तुम्ही बोलले ना त्याची रात्री. ओके चालेल चालेल सर. ओके मी येईल आता, निघाल इथून थोड्या वेळात. हां ठीक आहे चालेल चालेल.
16 धावा धावपलकावर मनू स्पोर्ट्स बोरगाव. इथे मात्र बॅट फिरली होती वेगाने. बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कन्व्हर्शन नाही आहे. डॉट बॉल कमबॅक केले गोलंदाज रोहन नावाच्या गोलंदाजानं. वांजळे संघ दिलेल्या वेळेप्रमाणे उपस्थित राहिलात, योग्य किटमध्ये उपस्थित राहिलात. प्रतिस्पर्धी संघ खूप छान आहे मनू स्पोर्ट्स बोरगाव. इनसाइड आउट, फटका सजवला चेंडू निघून चाले एक्स्ट्रा कव्हर आणि तिथे मात्र पाहायला मिळत आहे जसप्रीत बुमराह स्टँड. चौकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार मिळवलाय बॅट्समन हरीन. पंकज आणि हरी पार्टनरशिप रचत असताना आपल्या संघासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे शफल झालाय, ऑन साइडला खेळलाय, फाईन खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटला. क्रिकेटची व्याख्या तेव्हा पूर्ण होते जेव्हा तुम्ही कॅच घेता, झेल पकडता. कॅचेस विन द मॅचेस सांगितलं जातंय, कारण कोण विसरेल पहिलं विश्वकप. झेल सुटल्याचे परिणाम काय असतात ते मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि बघता बघता या झेलला क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. जेव्हा तुम्ही झेल पकडता तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास हा सातत्याने दृढ होत असतो. शॉट ऑफ गुड लेंथ, आडव्या बाटनं खेळलाय, चेंडू निघून चाललाय. शार्दुल ठाकूर स्टँडला सलामी द्यायला. ए हुईना बाद, डाबर च्यवनप्राश A1 क्वालिटीचा ब्रँडेड. चौकार. फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीये. एका बाजूला हरीने मात्र रन मशीन चालू केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतोय बॅट्समन पंकज. होरपीच होता, चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक झाला. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, वाईड बॉल. एक धाव पुन्हा एकदा टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धाव फलकावर धावा आहेत त्या तब्बल 28 धावा. तुम्ही पाहिलं असेल या मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप भगवा चषक, त्या भगवा चषकाचे निर्माते प्रणेते सन्माननीय सुनीलजी माळी साहेबांचं आगमन आणि ते येता क्षणाला त्यांना सलामी द्यायला हा फटका खेळलाय फलंदाज. यस, निर्णय यायचा बाकी आहे. अंपायर डिसिजन यस, आउट ऑफ द पार्क, इट्स अ मॅक्सिमम. सन्माननीय सुनीलजी माळी साहेबांना इथे दिली मानवंदना. या षटकारानं आपण आलात, आम्ही आपले व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय सुनीलजी माळी साहेब, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुषिक, खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं या मॅचकडे जर पाहिलं ना तर वांजळे संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नाचं उत्तर मात्र सापडत नाहीये. दोन फलंदाजांनी मी तर म्हणेन अश्वमेध दौडवण्याचं काम केलंय. बघता बघता या कुरुक्षेत्रावर रणसंग्राम आणलाय. हा यशस्वी रथ सातत्याने आपल्या हातामध्ये पागा ठेवण्याचं काम केलंय या दोन्ही फलंदाजांना. पंकजचा विचार केला तर पंकज खेळला 7 चेंडू. नेक्स्ट मॅच मी अनाऊन्स करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे.
शेलारी टीम अर्थातच कमलाकरजी भुईर यांचा संघ आणि जगदीशजी भाग्यवंत यांचा संघ खाटेगर. सन्माननीय सुनीलजी माळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं हे वातावरण सुसज्ज होण्याचं काम अनेक मान्यवरांच्या मांदी आडीने होत असतं. हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे, कारण आम्ही म्हणतो की महाराष्ट्र प्रकृतीवर अलंकार घालून विकृतीवर वार करून संस्कृतीवर लेणं पांघरलेला हाच महाराष्ट्र. प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वदावा असं म्हणणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचा महाराष्ट्र. वयाच्या 16 वर्षी न झेपणारी तलवार हातात घेऊन उर्वरित स्वराज्यासाठी आपलं जीवन असावं हे सांगणाऱ्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. इथे शपल होऊन खेळलाय, तिथे होते क्षेत्ररक्षक आणि त्या क्षेत्ररक्षक नावाच्या ऋषीमुनीची तपश्चर्या पूर्ण. फलंदाज बाद, बॅट्समन हरी बॅक टू द डगआउट. इथे ब्रेक होता, परंतु पाहू शकाल चेंडू वळण्यासाठी थोडासा उशीर झाला. गोलंदाजाचे प्रयत्न सातत्याने राहतात, डॉट बॉल फेकावं, विकेट घ्यावे आणि सातत्याने सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करावी. धावसंख्या ती मनोज स्पोर्ट्स बोरगाव संघाची तब्बल 2 षटकं पाहिली, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या धावपलकावर 37 धावा. इथे शॉर्ट पिच बॉल, हाय बॅकलिप, हाय ड्रीम, बॉटमॅनचा खूप छान वापर, कलात्मकता पाहायला मिळाली. जसा चेंडू बॅटवर आदळलाय, निघून गेला स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ए होईना बात, ऍक्शन देन रिॲक्शन. षटकार षटकार मनोज स्पोर्ट्स बोरगाव संघाचे संघ मालक सन्माननीय पप्पूजी कराळे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, काय फलंदाजी केली बॅट्समन पंकज नावाच्या फलंदाजानं. जणू काही दीप प्रज्वलन करावं आणि संपूर्ण सृष्टी जागी व्हावी. दिवा प्रज्वलित झाला आणि अंधकारातून पुन्हा एकदा प्रकाशाकडे तम सोमा ज्योतिर्गमय डगआउट मध्ये पडलाय. अंधाराचं नाही तर इथे मात्र उजेडाचं साम्राज्य. धावसंख्या धावपलकावर पुढे जाताना तब्बल 43 धावा. कैलास बाबरे सुद्धा सोबतील असतील नॉन स्ट्रायकिंग एंडवर आणि स्ट्रायकिंग एंडवर पंकज नावाचा वादळ. हे स्पिरिट आहे. इथे पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय. या प्रश्नाचं उत्तर फलंदाज बाद. पंकजच्या वादळी खेळीला पूर्णविराम. क्या बात आहे, काय फलंदाजी केली पंकजनं. तब्बल 27 धावांची वादळी इनिंग साकारली. सही खिलाडी वही होता है ना जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. स्टार्टिंग एंड पर मेजर कैलास बाबरे
डिफेन्सिव्ह शॉट कलात्मकता पाहायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट होतोय बॅट्समन कैलास बाबरेच्या माध्यमातून आणि भाईला हवा संघाचा तारणहार आहे. यावेळेस मनू स्पोर्ट्स बोरगाव संघाचे नशीब मित्र म्हणून फोपावलेत. इथे एक सिंगल होती तिथे 3 मिळाल्या. ॲडव्हान्टेज राहील फलंदाजासाठी आणि प्रथम बॅटिंग करत असताना मनू स्पोर्ट्स बोरगाव संघासाठी एकंदरीत पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मनू स्पोर्ट्स बोरगाव संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 46 धावा. तीन षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मनू स्पोर्ट्स बोरगाव संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावर धावसंख्या येते तब्बल 46 धावा. जितकी प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्पर्धा का झाली याच्या पाठीमागची कारण परंपरा जर पाहिली तर या स्पर्धेच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याची आणि कृतज्ञता पाळण्याचं काम व्यवस्थापन समितीने केलंय. सीमेवर लढत असणारे जवान कायमस्वरूपी होळी करत असतात तेव्हा मात्र सर्वसामान्यांची दिवाळी साजरी होत असते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काही व्यक्तिमत्व या पृथ्वी तलावर निघून गेली. प्लेन क्रॅश झाला आणि बघता बघता काही व्यक्तिमत्व निघून गेली. त्या सर्व व्यक्तिमत्वांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी श्रद्धांजली सुद्धा वाहिली. स्वर्गीय गुरुसेवक सिंग असेल, स्वर्गीय जितेंद्रजी कुमार, स्वर्गीय विवेकजी कुमार, स्वर्गीय मधुलिका रावत, स्वर्गीय लखबिंदर सिंग, स्वर्गीय हविलदार सतपाल राय, स्वर्गीय पृथ्वीसिंग चव्हाण, स्वर्गीय कुलदीप सिंग, स्वर्गीय हरजिंदर सिंग, स्वर्गीय प्रदीप अरक्काल, स्वर्गीय बिपिनजी रावत सर या सर्व व्यक्तिमत्वांच्या आत्म्याला शिरशांती या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून माहिती. ठेवतो आणि मग आम्ही आमच्या आयुष्याला सुरुवात करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून मी सलाम करेल हे इम्प्रोव्हायझेशन आणलं सन्माननीय मेजर शैलेजी केंबारी सरांनी. आणि बघता बघता या क्षेत्रातील जी जी माणसं निघून गेली त्या माणसांच्या व्यक्तिमत्वांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी श्रद्धांजली सुद्धा वाहिली. आणि खऱ्या अर्थानं ती व्यक्तिमत्व या पृथ्वी तलावर आली ना म्हणून की काय आम्ही आजही जिवंत आहोत. चेंडू निघून गेला. स्क्वेअर ऑफ एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू थांबणार नाहीये. रन्स मिळतील या चेंडूवर 4. आणखी एक चौकार. 4 धावांची भर घातली जाईल आणि या 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल तब्बल अर्धशतक 50 धावा. तिथे क्षेत्ररक्षक आणखी एक धक्का लागेल मनू स्पोर्ट्स बोरगाव संघाला. हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोकातेला आबा कार्याला या देशाच्या प्रगतीला. या भारत देशाचा मान सन्मान अभिमान उंच ठेवणारी व्यक्तिमत्व या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सन्माननीय मोरे साहेब आणि शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
या दोन्ही व्यक्तिमत्वांचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय भगवा चषकाचे प्रणेते सन्माननीय सुनीलजी माळी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. त्याचबरोबर शिवळे गावचे माजी सरपंच आदरणीय महेशजी बांगर साहेब उपस्थित आहेत. आपलं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. चर्चा चालू आहे आणि तिथे मात्र नशिबाचा पंजा पुन्हा एकदा उघडलाय. वाईट बॉल आणि रन्स मिळतील या चेंडूवर आणखी एक 4. अंपायर वाईट बॉल आहे का कळवायचा आहे. आणखी एका धावेची आणि आणखी 4 एकंदरीत 5 धावा मिळतील या चेंडूवर. विकेट किपरला बीट करून चेंडू निघून गेला लॉंग स्टॉप कडे. 5 धावा आणि या 5 धाव्यांच्या मदतीने मनू स्पोर्ट्स बोरगाव संघ मित्र म्हणेन धावांच्या बाबतीत श्रीमंत होत गेलाय. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर आपण पाहतोय 55 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. अजून किती धावा जमतील हे सांगता येणार नाही. क्रिकेट लाईक लाईफ. जीवनामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये धावा किती जरी आल्या तरी त्या कमी पडतात. इथे आडव्या बॅटनं लाफ केलंय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडला जाईल झेल आणि इथे संपेल फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. बोरगाव संघाने आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण तब्बल 55 धावा. चौथ्या षटकामध्ये धावा कमी, विकेट मात्र जास्त या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 गडी गमावलेत या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आदेशची राहिले. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय दर्शन. सुभाजी केंबारी साहेबांची संकल्पना आज सत्यात उतरते आणि निश्चितच कैलासवासी रामचंद्र बाबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चाललेली स्पर्धा. शतरक्षक चेंडू सोडणार नाहीये कारण त्याला माहिती आहे जान जाय पर गेंद ना जाय. पकडला झेल. आणखी एक धक्का लागेल मनू स्पोर्ट्स बोरगाव संघाला. बॉलर आदेशानं हॅट्रिक. बॅक टू बॅक 2 गडी बाद तर केलेत. आणखी एक धक्का लागेल का? आणखी एक विकेट घेतली जाईल का? एका बाजूला पाहत असतील वांजळे गावचे समर्थक तर अपेक्षा ठेवतील की या चेंडूवर सुद्धा विकेट मिळायला हवे आणि एका बाजूला बोरगाव संघाचे समर्थक जर असतील तर मात्र हा चेंडू मात्र संरक्षणात्मक वाचायला हवा. कारण आतापर्यंत पाहिलं तर 4 गडी गमावलेत या षटकामध्ये. कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. शॉकिंग बॉलिंग, विकेट टेकिंग बॉलिंग पाहायला मिळते या षटकामध्ये. आदेशनी चांगली गोलंदाजी केली. धावा खर्च केला परंतु विकेट सुद्धा घेतल्या. कुछ पानी के लिए कुछ खोना तो पड़ता है लेकिन कुछ करना भी पड़ता है. आणि इथे मात्र कर्तृत्व सिद्ध करत असताना गोलंदाज आदेश नावाचा गोलंदाज वांजळी संघाच्या वतीनं गोलंदाजी करतोय. आतापर्यंत पाहिलं तर 23 बॉलचा खेळ झाला आणि या 23 बॉलमध्ये बनवल्या बोरगाव संघानं तब्बल 55 धावा. नवीन फलंदाज पोहोचला खेळपट्टीवर निलेश कराळे.
आपण पाहू शकाल पंकजने काय सुरुवात करून दिली. त्यानंतर हरी दोनही फलंदाजांनी चांगली सुरुवात या ठिकाणी करून दिली. स्वप्नवत सुरुवात होती बोरगाव संघाची. त्यानंतर कैलास मेजर सुद्धा 3 धाबांवर बाद झाले. त्यानंतर आपण पाहू शकाल निलेश नावाचा फलंदाज 4 धाबा बनवून बाद. एकंदरीत षटक संपलं. अजूनही एक षटक शिल्लक. शेवटचं षटक, निर्णात्मक षटक, अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक. आणि मी नेहमी म्हणतो ना की शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. तत्पूर्वी कॅमेरामॅन आमच्याकडे वळायचा आहे. या व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी उपस्थित आहे. डीजे मास्टर थोडीशी धून द्या आणि त्या अनुषंगाने आपल्या पाहुण्यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करू. नाशिक ढोल चालू ठेवा. या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आणि या स्पर्धेची उंची आसमंतापर्यंत नेण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाच्या हातामध्ये संपूर्ण मुरबाड तालुक्याचं पूर्णपणे भवितव्य लपलेलं आहे. आम्ही म्हणतो ना की ज्यांचं मनगट, ज्यांचं मस्तिष्क जागा आहे आणि असं केल्यानंतर खऱ्या अर्थाने या समाजाची सेवा कोणत्या पद्धतीने केली जाईल या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पार पडणारं व्यक्तिमत्व तुम्हा सगळ्यांचे आदर्श सन्माननीय मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल या संपूर्ण स्पर्धेचे अधिष्ठाते सन्माननीय शिवाजी केंबारी सर आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मोरे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद शिंदे साहेब आणि मोरे साहेब आपण आलात. या स्पर्धेची उंची वाढवली आणि शोभा वाढवली. हे प्रेम सातत्याने अविरत राहील यात शंका नाहीये. प्रेक्षकांनो सामना चालू आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि फाईट करत असताना मांजळे टीम. इथे जर पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत पूर्वार्ध आणि उत्तरार्धात सुद्धा या ठिकाणी येतोय संपुष्टात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. एकंदरीत पाहिलं तर 27 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि या 27 चेंडूमध्ये बनवल्यात बोरगाव संघाने धावसंख्या ती धावफलकावर 56 धावा. इथे आणखी एकदा प्रयत्न आणि नशीब यांची दोघांची सांगड घातली. आणखी एकाला चौकार. रन्स मिळतील 4.
अनेक क्षेत्ररक्षकांची, तेव्हा मात्र तो त्याची क्वालिटी दाखवत असतो. इथे डॉट बॉल फेकलाय, कमालीची गोलंदाजी, कौतुक करेल मी गोलंदाज हिराजीचं. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू लगातार डॉट फेकले, त्यानंतर वाईड होता, त्यानंतर आणखी एक चांगला चेंडू पडतो, त्यावर चवकार खाल्ला गोलंदाज हिराजीनं, त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. गुड कमबॅक बाय हिराजी. इथे इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न झालाय, परंतु पाहू शकाल एक सिंगल धाव. चांगली गोलंदाजी आणि मी तर म्हणेन कंजूस गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. धावा कमी खर्च केल्यात आणि आपल्या संघाला सातत्याने इथे आनंद निर्माण केला शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज हिराजीनं. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आणि धाव संख्या ती धावफलकावर तब्बल 61 धावा. सन्माननीय सुनीलजी माळी सर त्यांच्या समवेत या मॅचचा आनंद घेत असताना द प्राऊड ऑफ मुरबाड सागर कापडी आणि आमचे साथी समालोचक सोमनाथ खाडे सर सुद्धा चर्चा करतील यात शंका नाही आहे. दोनही अंपायर या ठिकाणी व्यासपीठावर असताना सन्माननीय हिरामनजी खरकर सर या व्यक्तिमत्वानं मात्र या स्पर्धेची रंजकता सातत्याने वाढवलेली आहे. स्पर्धेला खऱ्या अर्थानं रंग भरले आणि त्यांच्या समवेत सन्माननीय हेमंतजी शेट्टी सर दोघांचं आम्ही कौतुक करू. शेवटचा चेंडू शिल्लक, टार्गेट सेट होईल या चेंडूवर किती धावा बनतील आणि किती धावा बनवाव्या लागतील प्रतिस्पर्धी संघाला. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिली धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र धाव नाहीये. जेव्हा चेंडू बॅटला कनेक्ट होणार नाही तेव्हा धाव नाहीये मनोज सर. जर चेंडू बॅटला लागला असेल तरच धाव आहे, कारण हा नियम व्यवस्थापन समितीचा आहे. एखाद्या गोलंदाजाने चेंडू रिलीज केला, बॅटला न लागता चेंडू विकेट किपरनं कलेक्ट केला तर मात्र धाव घेता येणार नाही. हा महत्त्वाचा नियम व्यवस्थापन समितीचा तुमच्यापर्यंत पोहोचलाय. इथे धाव नाहीये, डॉट बॉल. आदेश नावाच्या गोलंदाजाला 510 रुपयाचं पारितोषिक आणि हिराजी लाटे या गोलंदाजाला तब्बल 250 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय जगदीशजी हारणे साहेब यांच्याकडून आलेले आहेत. सामना संपल्यानंतर किंबहुना आता जरी ते पारितोषिक स्वीकारलं तरी चालेल, यात शंका काहीच नाही आहे. धन्यवाद प्रेक्षक हो. पहिली इनिंग कंप्लीट, पहिला डाव सावरला आणि पहिला डाव सावरत असताना धावसंख्या बनली. मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाची धावसंख्या ती धावफलकावर 61. विजयासाठी 62 धावांची गरज. वांजले संघाला संघर्ष करावा लागेल आणि हा संघर्ष कुठपर्यंत राहील या सगळ्यांचा लेखाजोखा या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थोडं परिवर्तन आमचे साथी समालोचक सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. हॅलो चेक, हॅलो. शिंदे सर, कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 आजचा स्पर्धेचा चौथा दिवस. अतिशय मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या दिवसापासून जर आपण पाहिलं असेल विशेष आकर्षण तर सातत्यानं व्यासपीठ पाहुण्यांनी आणि मान्यवरांनी खोलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून ही आणि मान्यवरांची, पाहुण्यांची आणि दिग्गज खेळाडूंची सातत्यानं या स्पर्धेला भेट आपल्याला होताना पाहायला मिळाली. एकाहून एक सरस टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे मैदानावरती नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळाले. मैदानावरती यावेळेस मॅच पाहायला मिळतीये. दोन बलाढ्य टीम
टीम एकमेकांसमोर झुंजत असताना एका बाजूला टीम बोरगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम वांजळे या दोन संघादरम्यान चाललेलं हे संघर्ष आपण पाहतोय. पूर्वार्ध पहिला 5 षटकांचा पूर्वार्ध आणि 5 षटकांमध्ये धावा जमवल्या तब्बल 61 आणि 62 धावांचं आव्हान असेल जेव्हा टीम वांजळे मैदानामध्ये उतरेल धावा चेस करण्यासाठी. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुहासजी केंबारी साहेब, शैलेशजी केंबारी साहेब, मनोजजी केंबारी साहेब, संपूर्ण टेंबरे ग्रामस्थ या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने चाललेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट आपण पाहतोय. आणि या टुर्नामेंटचा आजचा चौथा दिवस, चौथ्या दिवसाला जशी सुरुवात झाली सकाळच्या सत्रापासून आपल्याला हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळाल्या. या नंतरची मॅच असेल टीम शेलारी कमलाकरजी भोईर अण्णा यांची टीम आणि त्यांना फाईट करेल जगदीश भाग्यवंत यांची खाटेकर टीम. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. नाणेफेक केली जाईल, तिथे जोडले जातील आमचे शेलारी आणि टीम खाटेकर या दोन संघादरम्यान या पुढची मॅच असेल. नाणेफेक केली जाईल, नाणेफेक कक्षामध्ये जोडले जातील रमेश महाराज शिंदे सर. द्वितीय सत्राला सुरुवात होईल. द्वितीय फेरीतील पहिली मॅच असेल. एका बाजूला टीम शेलारी कमलाकरजी भोईर अर्थात अण्णा यांची टीम आणि जगदीश भाग्यवंत यांची खाटेकर ही टीम. नाणेफेक केली जाईल, नाणेफेक कक्षामध्ये जाऊयात. त्या ठिकाणी जोडले जातील रमेश महाराज शिंदे सर. ओके चला, शेलारी संघाचे संघनायक आणि खाटेकर संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. मी विनंती करेल सन्माननीय सुनीलजी माळी साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक आपण करायचे आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना शेलारी आणि खाटेघर. आपण सर्वजण या संपूर्ण सामन्याचे आनंद लुटत आहात. आम्हाला सुद्धा मनस्वी आनंद होतोय. अफलातून नियोजन काय असावं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं इथे आल्यानंतर सापडतं. सन्माननीय सुहासजी केंबारी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आहे. पर्व चौथं, दिवस क्रमांक 4, तुमच्या डोळ्यासमोर चालू असलेला सामना क्रमांक 4. आमचे पाहुणे सन्माननीय सुनीलजी माळी सर आपला विनंती करतोय आपण यायचंय. हॅलो, सन्माननीय सुनीलजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. असं नाणेफेकीचा कौल जिंकलाय खाटेकर संघाच्या संघनायकानं. निर्णय कळवायचा कॅप्टन. नक्कीच टॉस जिंकून आम्ही प्रथम बॅटिंग स्वीकारू, कारण की आमच्याकडे बॅट्समन आहेत आणि चेस करायला नक्कीच शेलारी संघाला देऊ, कारण की आमच्याकडे बेस्ट बॉलरसुद्धा आहेत. विशाल आहे, त्यानंतर रोहित आहे, ऋतिक आहे आणि अजून प्रशांत आहेत. असे चांगले बॉलर आहेत आणि नक्कीच आम्ही प्रथम बॅटिंग करत असताना एक
50 प्लस अशा धावा गोला करू. अनेक प्रश्नांची उत्तरं एकाच उत्तरात पाहायला मिळाली. यस, एकाच प्रश्नात सगळी उत्तरं ऐकली. यस, मी जाईल शेलारी संघाचे कॅप्टन. मागील सामना जिंकला, आपण पाहिला असेल कमलाकर अण्णांची फलंदाजी, बरोबर. तुमच्यासमोर लेजेंडरी क्रिकेटर आहेत. नाणेफेक हारलात, जिंकला असता तर काय निर्णय असता सर? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. यस, म्हणजे तुमच्या बाजूने जरी निर्णय नाणेफेक हारलात तरी मात्र इथे तुम्हाला तुमच्या बाजूने निर्णय लागलाय. क्षेत्ररक्षण करायचं आहे. बेसिक क्रिकेट खेळा, चांगल्या पद्धतीने खेळा मित्रांनो. स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुमच्या डोळ्यासमोर येईल. यस, दोन्ही संघाचे कॅप्टन खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अर्थातच खाटेकर संघाच्या संघनायकाने घेतलाय बॅटिंग करण्याचा निर्णय. ज्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन झालंय, खऱ्या अर्थानं असं म्हणतात ना की या पृथ्वी तलावर अशी काही माणसं असतात की जो अजून आमच्या डोळ्यांपर्यंत कधी आम्हाला दिसली नाही, आणि ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला आम्हाला सुद्धा वाटतं की आमच्या आयुष्यामध्ये ही माणसं कायमस्वरूपी यावीत आणि या माणसांनी कायमस्वरूपी आमच्या पाठीवर कौतुकाची धाप द्यावी. हॉटेल प्रांजलीचे मालक सन्माननीय आदरणीय बालकृष्ण भाऊ पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. कोणतेही व्यासपीठ असो, त्या प्रत्येक व्यासपीठावर सातत्याने त्यांची हजेरी लागलेली असते. खऱ्या अर्थाने ही कृतज्ञता आहे आणि हे प्रेम आहे. ज्या ज्या वेळेला हे व्यक्तिमत्व व्यासपीठावर येतं त्या त्यावेळेला आम्हाला सुद्धा म्हणावंसं वाटतं, साहेब आपल्यासारखी व्यक्तिमत्व प्रत्येक व्यासपीठावर यावीत आणि सातत्याने त्या व्यासपीठावरची उंची फुलवावी आणि बघता बघता हे प्रेम द्विगुणित त्रिगुणित होत राहावं आणि स्पर्धा सातत्याने आसमंतापर्यंत जावी. सन्माननीय प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनलेलं व्यक्तिमत्व, आदरणीय तुम्हा सगळ्यांचं गोड व्यक्तिमत्व, हॉटेल प्रांजलीचे मालक सन्माननीय बालकृष्ण पवार साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष स्वागत आणि मनस्वी आभार. धन्यवाद रमेश सर. बासष्ट धावांचं टार्गेट आहे आणि अद्यापपर्यंत धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळतात. यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू थांबणार नाही. प्रचंड वेगाने निघालेला हा चेंडू सरळ जाऊन थांबलाय. भगव्या पट्टीला सलामी, हा चौकार. षटक क्रमांक 2, गोलंदाजी मार्कवरती पंकज. फटका पाहायला मिळाला. 4 धावांचा धावफलक सरकलं. 11 या आकड्यावरती मिलिंद आणि रघुनाथ ही जोडी मैदानात. फलंदाज मिलिंद स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरनं पंकज. निश्चितच थोडासा प्रश्नचिन्ह असेल, कारण या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आलाय आणि पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्राईक वरती. शॉर्टपिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. भविष्य हवे. झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र शेवटच्या मोमेंटला 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र अपयशी झालाय टिपताना आणि हा चेंडू धरणीवरती ड्रॉप झाला. 2 धावा धावफलकावरती निश्चितच जोडल्या जातील. फलंदाज आपण पाहतोय मिलिंद. जोपर्यंत चेंडू हवेत होता तोपर्यंत मात्र भविष्य हवेमध्ये होता आणि जेव्हा तो झेल ड्रॉप झाला तेव्हा मात्र जीव भांड्यात पडला असेल. पंकज पुन्हा एकदा सज्ज आहे या षटक क्रमांक 2 मध्ये. वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक. यावेळेस ओरपी चेंडू. फटका पाहायला मिळतोय फसलेला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र फसलाय फटका. टिपलाय झेल. फलंदाज फेल. यावेळेस पाहायला मिळेल मिलिंद बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त झेल पाहायला मिळाला. निलेश क्षेत्ररक्षक होता आणि अतिशय चांगला झेल टिपत असताना यावेळेस फलंदाज मिलिंदला मात्र माघारी पाठवलं. षटक क्रमांक 2 चालू आहे. पंकज पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 धावांचा फटका आणि त्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र यावेळेस कमबॅक केलंय. फलंदाज बाद झालाय. मिलिंद नावाचा मोठा
मासा यावेळेस गळाला लागत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज पंकज 62 62 धावांचं आव्हान फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कुठल्याही प्रकारे बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही, मात्र एक धाव बाईची जोडली जाईल धावफलकामध्ये. धावफलक सरकलं 14 या आकड्यावरती. 14 धावा. दुसरं षटक चालू आहे. पंकज पुन्हा एकदा सज्ज. उजव्या हाताचा हा गोलंदाज अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण मोठा प्रहार आला होता त्यानंतर मात्र थांबून ठेवणारी गोलंदाजी. पुन्हा एकदा लोवर फुलटोच ड्राईव्ह करायचं होतं, मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. धावफलकावरती जर आपण नजर मारली तर पाहायला मिळतात 14 धावा. 2 गडी बाद 14 धावा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये वांजळे संघाची. दर्शन पहिला चेंडू अवांतर पाहायला मिळाला. वाईड आलाय आणि एक धाव एक्स्ट्राची अंकित होईल धावफलकावरती. धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलं. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आपल्याला डावखुऱ्या हाताचा हा शैलीदार गोलंदाज बघायला मिळतोय. दर्शन बोरगाव संघासाठी हा फिरकीपट्टू. यावेळेस चेंडू बघायला मिळतोय ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये वेळेत पोहोचत असताना फलंदाज. एक धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये जोडली जाईल. एका धाबेने धावफलक सरकेल. जाऊन पोहोचलं ते जाऊन थांबलं 16 या आकड्यावरती. 2 गडी बाद 16 धाबा फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. रघुनाथ आणि आदेश ही जोडी मैदानामध्ये. फिरकी आक्रमण डावखुऱ्या हाताचा दर्शन. यावेळेस पुन्हा एकदा अंदाधुंद फटका खेळायचा होता. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हता आणि या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत. सातत्यानं जबरदस्त गोलंदाजी फिरकी पाहायला मिळतीये. डावखुऱ्या हातानं दोनही बाजूला चेंडू वळवत असताना हा आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा फंबल प्रेशर पाहायला मिळतोय. निश्चितच प्रेशर आहे, कारण नॉकआउटच्या मॅचेस असतात. एक एक चुकी जर तुम्ही केली तर ती चुकी तुम्हाला महागात ठरत असते. यावेळेस गोलंदाजानं जाणलं आणि ऐन मोक्याच्या क्षणाला स्वतःला साबरला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. दर्शन यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू बंदुकीच्या गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. मात्र यावेळेस फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आदेश आक्रमक होत असताना. दोन डॉट चेंडू आले एका पाठोपाठ एक. त्यानंतर एक डॉट आला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करत असताना फलंदाज आपण पाहतोय. आदेशच्या बॅटमधनं हा चौकार. अगदी पुढे सरसावत बदल आलित्य दाखवलं आणि फिरकी गोलंदाज दर्शन वरती आक्रमण चढवत असताना हा चौकार आलाय. थोडासा विचार करण्यास भाग पाडलं. डावखुऱ्या हातानं पुन्हा एकदा फुलटो चेंडू आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये टिपलाय झेल आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलाय. धक्का क्रमांक 3.
मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं आणि आज सुद्धा यावेळेस आदरणीय नंदकुमारजी भोईर साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं सुद्धा कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक आणि संपूर्ण टेंबरे ग्रामस्थांच्या वतीनं शुभ स्वागत आहे. दर्शन चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक धक्का दिलाय. फलंदाज आदेशची खेळी संपुष्टात आली. नवीन फलंदाज मैदानात तेजस आणि रघुनाथ या दोन फलंदाजांना मात्र मोठी खेळी साकारावी लागेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलं. एकच धाव मिळायला हवी होती मात्र थोडासा क्षेत्ररक्षक चुकी करत असताना निश्चितच 2 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. 2 धावांनी धावफलक पुढे फॉरवर्ड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. षटक क्रमांक 3 दर्शन गोलंदाजी मार्क वरती. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक मात्र दोघांच्या मध्ये चेंडू ड्रॉप होत असताना पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान धावफलकाला होईल. धावफलक सरकेल. हळूहळू सिंगल डबलच्या मदतीनं धावफलकाला इथून वृद्धिंगत करत असताना दोनही फलंदाज 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 62 धावांचं टार्गेट आहे आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अद्यापर्यंत धावफलकावरती 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू बाहेर काढत असताना फलंदाजाला काही अंदाज आला नाही आणि हा डॉट बॉल. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि धावफलकावरती 24 धावा. 24 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. गोलंदाज पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल अगदी यष्टांना खेटून आणि यावेळेस बॅटची कडा. क्षेत्ररक्षक सज्ज होता आणि झेल टिपत असताना यावेळेस फलंदाज बाद होईल. तेजस षटक क्रमांक 4 चालू झालंय. समीकरण होतं 12 चेंडू 38 धावा आणि आता मात्र समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती जसा पंकज पुन्हा एकदा आला. वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक हाताळतोय आणि पहिल्या चेंडूवरती अडसर दूर करत असताना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आपल्या संघासाठी एक ताकदीचा खेळ मैदानात दाखवत असताना बोरगावची ही टीम आपल्याला मैदानात पाहायला मिळते. वाजळे संघ 62 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी मैदानात उतरलेली आपल्याला पाहायला मिळते टीम वाजळे. षटक क्रमांक 4 चालू झालंय. स्ट्राईक वरती यावेळेस फलंदाज आपल्याला बघायला मिळेल. नवीन फलंदाज युवराज आणि रघुनाथ ही जोडी मैदानात अद्यापर्यंत आहे. युवराजकडनं मोठ्या अपेक्षा संपूर्ण टीमला आणि संपूर्ण वांजळे गावाला सुद्धा असतील. डावखुऱ्या हाताचा फलंदाज युवराज स्ट्राईक वरती सज्ज. पुन्हा एकदा पंकज अटॅक करण्यासाठी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगली गोलंदाजी राहिली आहे अद्यापपर्यंत पंकजची. पहिलं षटक हाताळलं, केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरचं हे वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक हाताळत असताना पंकजचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा धाव चोरण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न फसलेला बघायला मिळेल. फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद. मनु स्पोर्ट्स बोरगाव टीमचं हे शीर्षक गीत आणि स्फूर्ती मिळाली असेल. शीर्षक गीत लागल्या लागल्या मैदानामध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत असताना वादळी टीमची आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. गोलंदाज पंकजनं मात्र कंबरडा मोडून ठेवणारी गोलंदाजी सातत्यानं मैदानात दाखवत असताना चांगली गोलंदाजी साकारली आहे. कुठल्याही प्रकारे बिगिट करण्याचा, मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीये आणि थांबवून ठेवले फलंदाजांना. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज निलेश. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. कुठल्याही प्रकारे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला नाही. एका धाबेवरती संतुष्ट राहावं लागलं. एका धाबेनं धावफलक पोहोचलं ते 25 या आकड्यावरती. 25 ऑन स्कोर बोर्ड. 62 धावांचं टार्गेट आहे आणि चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय पंकजनं मात्र चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत साकारली आहे. आपल्या संघासाठी ही अतिशय चांगली कामगिरी मैदानात करत असताना पंकज पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशा पाहिली जाईल. पंचांनी दिशा चेक केली आणि हा वाईट घोषित केलाय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती येताना आपल्याला बघायला मिळतील. शांत चाललेलं वातावरण, शांत क्रिकेट आणि मैदानात जर पाहिलं तर सूर्यदेवता सुद्धा थोडीशी रुसलेली आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका बघायला मिळतोय. फसलेला चेंडू बराच वेळ हवेत आहे. जेल टिपण्याचा प्रयत्न मात्र हाताला चटका देऊन चेंडू ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि यशस्वी करत असताना 3 धावा कंप्लीट केल्या दोनही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या सरकली जाऊन पोहोचेल ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. आव्हान थोडंसं अवघड होत चाललंय वादळे संघासाठी. मोठ्या फटक्यांची नितांत गरज, मोठ्या प्रहारांची खूप गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलेला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आणि स्वतः गोलंदाज फलंदाजाचा झेल टिपलाय आणि मोठा धक्का यावेळेस वादळे संघाला. चेंडू शेवटचे शिल्लक आणि 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हितेश. बोरगाव संघाच्या वतीनं चाललेला हा अतिशय चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. अद्यापर्यंत मोठे प्रहार करण्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू समीकरण पाहायला मिळेल. 32 धावांची आवश्यकता. या समीकरणाची उकल केली जाईल का हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण ताकदवर गोलंदाजी एका बाजूने अटॅक चालू आहे आणि फलंदाजांचे सुद्धा प्रयत्न जारी आहेत. पहिला चेंडू डॉट आणि शेवटचे 5 चेंडू 32 धावांची गरज.
मैदानामध्ये हळूहळू पकड मजबूत करत असताना टीम बोरगाव आपण पाहतोय मनु स्पोर्ट्स बोरगाव ही टीम मैदानामध्ये विजयाच्या अगदी समीप जात असताना शेवटचे 5 चेंडू 32 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळतोय. सातत्यानं बॅक टू बॅक डॉट बॉल फेकत असताना विजयाचा मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न सातत्यानं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती हितेश 2 बॉल बॅक टू बॅक डॉट फेकले आणि विजयाचा मार्ग सुखकर करत असताना 4 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. स्क्वेअर कट केलंय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली बघायला मिळतीये. चेंडूला स्टॉप निश्चितच केलाय. 2 धावा कंप्लीट करत असताना तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. 3 चेंडू 29 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र एखादा चमत्कार घडावा लागेल जर टीम वांजळेला मॅच जिंकायची असेल तर. बोरगाव संघानं मात्र पकड मजबूत केली आहे या सामन्यावरती. अगदी विजयाच्या समीप येऊन पोहोचलेली ही टीम आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि चेंडू जागेवर स्थिरावलेला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि खूप जास्त धावांची गरज. यावेळेस 28 धावा कशा पद्धतीने जमवायचा हा सुद्धा एक यक्ष प्रश्न निश्चितच असेल. 2 चेंडू 28 धावा. काय गोलंदाजी केली गोलंदाज हितेशनं. अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे संधी दिली नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्लो बरोबर हाताळत असताना चेंज ऑफ पेस डॉट बॉल. 1 बॉल शिल्लक आणि एका बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे जेव्हा फलंदाजी करतीये टीम वांजळे. वांजळे टीमला जर विजय मिळवायचा असेल तर एखादा फार मोठा चमत्कार व्हावा लागेल. शेवटचा बॉल घेऊन सज्ज गोलंदाज आणि विजयी झाली आहे टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव टीम. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गोड कौतुक स्वागत करूयात टीम वांजळेचं सुद्धा. दोन्ही टीमला सूचना आहे मित्रांनो, शेक हँड करा आणि मग बाहेर या. हॅलो ठीक. हॅलो थोडा मॉनिटर द्या सर. हॅलो टीम बेल